आणि ही कहाणी सुरू होते एका मोठ्या प्रश्नापासून. विचार करा, असा कोण महान योगी असेल ज्याचा जन्म आईच्या पोटातून नाही तर थेट राखेच्या ढिगाऱ्यातून झाला. ऐकूनच आश्चर्य वाटतं नाही का? तर त्यांच्या जन्माची हीच गोष्ट आपण आधी समजून घेऊया. बघा, गोरक्षनाथांच्या जन्माला अयोनिज असं म्हटलं जातं. अयोनिज म्हणजे काय? तर ज्याचा जन्म योनीतून म्हणजे आईच्या गर्भातून झालेला नाही. आणि हेच त्यांच्या दिव्यत्वाची पहिली ओळख आहे. आता ही गोष्ट सुरू होते सरस्वती नावाच्या एका स्त्रीपासून. तिला मूलबाळ नव्हतं आणि त्यासाठी तिचा जीव अगदी व्याकुळ झाला होता. आणि अशातच एके दिवशी तिच्या दारात महान योगी गुरु मच्छिंद्रनाथ भिक्षेसाठी उभे राहिले. सरस्वतीची ही तळमळ बघून गुरु मच्छिंद्रनाथांना तिची दया आली. त्यांनी तिला एक चिमूटभर विभूती म्हणजे भस्म दिलं. पण ते साधंसुधं भस्म नव्हतं. ते मंत्रशक्तीने भारलेलं एक वचन होतं, एक दिव्य आशीर्वाद होता तिची इच्छा पूर्ण करण्याचा. पण म्हणतात ना, मानवी स्वभाव, इथेच सगळं गणित बदलतं. सरस्वतीच्या मनात शंका आली. तिला वाटलं की केवळ भस्माच्या चिमटीनं असं काही होईल का? आणि त्याच शंकेच्या भरात तिने ती दिव्य विभूती खाल्ली नाही तर चक्क एका शेणाच्या ढिगाऱ्यात फेकून दिली. आणि मग दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेली. 1-2 नाही तर तब्बल 12 वर्षांचा काळ लोटला. विचार करा, 12 वर्ष. इतक्या वर्षात तो दिव्य आशीर्वाद आणि सरस्वतीचा तो निर्णय सगळं काही जणू विसरल्यासारखं झालं होतं. बरोबर 12 वर्षांनी गुरु मच्छिंद्रनाथ पुन्हा त्याच गावात, त्याच दारात आले. त्यांनी सरस्वतीला मुलाबद्दल विचारलं. सगळी हकीकत कळाल्यावर ते शांतपणे त्या शेणाच्या ढिगाऱ्यापाशी गेले आणि त्यांनी फक्त एकच आवाज दिला, चलो गोरख. आणि त्याच क्षणी तिथे एक अविश्वसनीय चमत्कार घडला. त्या एका हाकेसरशी त्या ढिगाऱ्यातून एक 12 वर्षांचं तेजस्वी बालक बाहेर आलं. गाईच्या शेणाने म्हणजे गोने त्याचं रक्षण केलं होतं. म्हणून त्याचं नाव ठेवलं गेलं गोरक्षनाथ. म्हणजे बघा, नावाचा अर्थ थेट त्यांच्या जन्माच्या कथेशी जोडलेला आहे. किती अद्भुत आहे हे. तर अशा प्रकारे गोरक्षनाथांचा जन्म झाला आणि ते आपले गुरु मच्छिंद्रनाथ यांचेच शिष्य बनले. पण त्यांच्या गुरु-शिष्य परंपरेत एक अशी वेळ आली जी त्यांच्या भक्तीची आणि त्यांच्या सामर्थ्याची सगळ्यात मोठी परीक्षा होती. झालं असं की महान योगी असूनही गुरु मच्छिंद्रनाथ एकदा स्त्री राज्य नावाच्या एका गूढ ठिकाणी सांसारिक मोहात अडकले. तिथलं ऐश्वर्य, तिथला विलास या सगळ्यामध्ये ते आपला मूळ योग मार्ग, आपलं खरं ध्येयच विसरून बसले. आता आपल्या गुरूंना सोडवणं हे गोरक्षनाथांसमोरचं मोठं आव्हान होतं. त्यांनी हे काम 3 टप्प्यात केलं. सगळ्यात आधी त्यांनी वेश बदलून त्या राज्यात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी अशा प्रकारे आपल्या गुरूंना साथ घातली की त्यांना त्यांच्या खऱ्या रूपाची, त्यांच्या ध्येयाची आठवण झाली. आणि शेवटी आपल्या अतुलनीय योगशक्तीचा वापर करून त्यांनी गुरु मच्छिंद्रनाथांना त्या मोहजालातून बाहेर काढलं. आपल्या गुरूंची सुटका केल्यानंतर गोरक्षनाथांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केलं. आणि ते जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांनी एक अशी परंपरा सुरू केली जिथे कुणालाही, कोणत्याही माणसाला प्रवेश होता. त्यांच्या कार्याचा विस्तार किती मोठा होता हे यावरूनच कळतं. उत्तरेकडे नेपाळ आणि गोरखपूर, पश्चिमेला गुजरातमध्ये गिरनार आणि आपल्या महाराष्ट्रापर्यंत या सगळ्या ठिकाणी त्यांच्या कार्याचा प्रभाव आजही आपल्याला बघायला मिळतो. आणि त्यांचा प्रभाव किती खोलवर रुजला होता याची 2 उदाहरणं तर थक्क करणारी आहेत. बघा, एका बाजूला नेपाळचे जगप्रसिद्ध गुरखा सैनिक, त्यांचं नाव गुरु गोरक्षनाथांवरून आलं आहे. तर दुसऱ्या बाजूला भारतात एक अख्खं शहर गोरखपूर त्यांच्या नावाने ओळखलं जातं. म्हणजे विचार करा, एका योगीच्या नावाने सैनिक आणि शहरं ओळखली जात आहेत. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी त्र्यंबकेश्वर इथे नाथ परंपरेची मुहूर्तमेढ रोवली. आजही नाथ संप्रदायाचं हे अत्यंत महत्त्वाचं आणि मुख्य केंद्र मानलं जातं. तर मग या महान योगीने आपल्याला वारसा म्हणून काय दिलं? त्यांची शिकवण आजच्या काळातही इतकी महत्त्वाची का आहे? चला, त्यांच्या या कालातीत वारशाबद्दल थोडं जाणून घेऊया. त्यांचं योगदान खरं तर खूप मोठं आहे, पण त्यातल्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, त्यांनी जातपात मानली नाही. नाथ परंपरेचे दरवाजे त्यांनी सगळ्यांसाठी उघडे ठेवले. दुसरी गोष्ट म्हणजे हठयोग. त्यांनी हठयोगाच्या वेगवेगळ्या पद्धतींना एकत्र आणून त्याला एक शास्त्रीय बैठक दिली. आणि तिसरं म्हणजे त्यांनी सिद्ध सिद्धांत पद्धती सारखे महत्त्वाचे ग्रंथ लिहिले, ज्यामुळे त्यांचं ज्ञान आजपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलंय. आणि एक अशी गोष्ट आहे जी त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणखी गोड बनवते. असं मानलं जातं की गुरु गोरक्षनाथ हे चिरंजीवी आहेत. म्हणजे ते अमर आहेत आणि आजही कुठेतरी, कोणत्या तरी रूपात या जगात अस्तित्वात आहेत.
त्यांच्या सगळ्या शिकवणीचं सार जर एका वाक्यात सांगायचं झालं तर ते हे आहे: मनावर ताबा मिळवणे हाच खरा विजय आहे. हे फक्त योगी किंवा साधकांसाठी नाहीये, तर हे आपल्या सगळ्यांसाठी प्रत्येक काळात लागू होणारे एक शाश्वत सत्य आहे. आणि इथेच एक विचार करण्यासारखा प्रश्न उभा राहतो. जर आपल्या मनाला जिंकणं हाच सगळ्यात मोठा विजय असेल, तर मग आजच्या या धावपळीच्या जगात आपण सगळ्यांनी लढायलाच हवी अशी सर्वात महत्त्वाची लढाई कोणती असेल?